डेपोमध्ये दुर्दैवी घटना आहे ती घडलेली आहे. अद्यापही आरोपीला पकडण्यात आलेला नाहीये. कसं बघतो या घटनेकडे? खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. एक निंदनीय प्रकार या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणीच्या बरोबर घडलेला आहे आणि म्हणून मी स्वतः मुख्यमंत्री स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून आहेत, अजितदादा लक्ष घालून आहेत. मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांशी बोललो आणि यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना सरकारच्या वतीने आम्ही दिलेल्या आहेत आणि आरोपी कुठल्याही परिस्थितीमध्ये तात्काळ त्याला अटक होईल, कारण त्याचे सगळे जे काही लागे बांधे आहेत ते सगळे पोलिसांच्या हाती आलेले आहेत. आणि लाडक्या बहिणींना आम्ही एसटीमध्ये जास्तीत जास्त प्रवास करता यावा, त्यांना सोपं व्हावं म्हणून 50% सवलतही दिली. परंतु अशा प्रकारचे नराधम त्यांच्यावर अत्याचार करत असतील तर त्या कोणालाही सोडलं जाणार नाही, त्यांची खैर केली जाणार नाही आणि अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करेल. अशा प्रकारचं सरकारचं धोरण आणि भूमिका. एसटी डेपो आज मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. त्यांनाही मी सांगितलं ज्या आगारामध्ये अशा बंद पडलेल्या एसट्या आहेत त्यामध्ये असे गैरप्रकार होत आहेत, हे पूर्णपणे बंद झाले पाहिजे आणि या संपूर्ण सर्व डेपो मॅनेजरला अशा प्रकारच्या बंद पडलेल्या गाड्या या तात्काळ त्याचा निकाली काढल्या पाहिजे, लिलावात काढल्या पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत गुन्हेगाराला कुठेही वाव मिळता कामा नये या दृष्टीने परिवहन मंत्र्यांनी सुरक्षा रक्षकांवर काल निलंबनाची कारवाई देखील केलेली आहे. कुणालाही यामध्ये एक्सक्यूज नाही, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. यामध्ये कठोर कारवाई या ठिकाणी एसटी परिवहनच्या वतीने आणि सरकारच्या माध्यमातून केली जाईल. कारण शेवटी आमच्या लाडक्या बहिणींची योजना जशी आम्ही केली तशाच लाडक्या बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजेत, हे देखील सरकारची भूमिका आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या नराधमांना कुठेही कुणी सोडणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पालकमंत्री पदाचा विषय शक्ती कायदा आहे, त्यामुळे त्याचं राजकीय पार्श्वभूमी असल्याची देखील माहिती समोर येते. कोणी कुठल्याही पक्षाचा असू द्या, कुणाशी संबंधित असू द्या, अशा प्रकारच्या गुन्हेगाराला गय केली जाणार नाही.